हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पटेल ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आज आहे संडे ना. आईनी आज गावात मुठे विकायला आले ते. आईनी मुठे घेतलेत, आज मुठे बनवायचे आहेत. तर चला आता तुम्हाला रेसिपी दाखवतो आईची आजची. मुठे भरलेले मुठे. आता पावसाळा चालू होऊन आता महिना होईल, अजून चिमणे पण खाले नाही. आता पहिल्यांदाच मुठे खाऊ, बघू आता. तर चला कंटिन्यू राहा. इकडे बघा आपली किमू दीदी, किमया ठोंबरे आलेली आहे आपल्याकडे. काय बोलतो दीदीला काय बोलतो तू? अरू किमू बोलतो. किमया आहे ना? किमया दीदी आहे. दीदी असतं बघ कशी. किमया दीदी आहे, वैदी दीदी आहे, निष्का दीदी आहे तुझी. तीन दीदी आहे, 2 दादा, अर्णव दादा आहे. इकडे बघा आपली नम्र दीदी. मुठे ना घाबरते तर बरी ना. इकडे बघा आज काय तो मेले. थोडासा जीव आहे, मेला नाही म्हणजे थोडासा जीव आहे त्याला जरा. दुसरे ना हात घाल ना. नको नको, माझं तोंड नको घ्याव. मी हात पाय ना दोघं दुसऱ्याला पकडून दाखवू. बाबा तो तिकडून आले. चांगलं बघ, डिंगे टिका मोठे 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 भारी भेटले. मोठे यो आगावर यो हात लगे अगं मग आज घाल, तुला बरोबर चावील जाऊ. याला बघत बोट फोडील तुझा तो बरोबर. तरी जे आपलं याची इथलं असं ना, हे डोंगराळ भागातलं हे असं आपल्या इकडे भेटतात ना, ते वेगळे. आईने घेतले आता मुठ्यांची रेसिपी बनवायला. अगोदर पीठ बनवता आई, त्यानं मोठे बाराचे आहेत ना आपल्याला. चला तुम्हाला दाखवतो आता आई कशी बनवते. इकडे बघा आईने पीठ बनवायला साहित्य घेतले. बाराचे आहेत ना आपल्याला मोठे. इकडं कढाई ठेवले शेगडीवर. खोबऱ्याची वाटी घेतली एक, त्याचे 2 तुकडे करून भुजून घेतले. मिरच्या 4, थोडेसे लसणाच्या पाकळ्या आहेत, जिरा, कोथिंबीर, आपला घरचा आगरी मसाला, धना पावडर, हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. हे तांदळाचा पीठ घेतला पीठ आणि चण्याचा पीठ घेतला. चण्याचं पीठ. तर आता सर्व भुजून घ्यायचं ना. पीठ भुजून घ्यायचं. तांदळाचा पीठ अंदाजे भाजून घ्यायचा एकदम मस्त खरपूस. आता आई ना मोठ्या आतमध्ये भरायला ना तर सारण बनवत आहे. पहिले तांदळाचं पीठ भुजून घेता. मस्त भुजल्यावर कसा चव लागतं जरा पिठाला मस्त. पीठ आपलं आता मस्त भाजून झाले. असंच भाजून घ्यायचा. कलर चेंज होईल बघा. आपल्याला कलर चेंज झाले. आता आपल्याला चण्याचा पीठ टाकायचं त्याच्यात. त्याला पण आता मस्त भाजून घ्यायचं एकदम. काय त्यांची टेक्निक अलग असते. तांदूळ भाजून घेताना आणि चणा डाळ भाजून घेताना मग मिक्सरला बारीक करताना. मी पीठ घेतले. प्रत्येकाची टेक्निक अलग अलग असतं प्रत्येकाची. भरलेले मोठे ना एक नंबर लागतात का याला. भारी लागतात. तसं करून बघा, जाम भारी लागतात. मोठे ना भांगरा करून पहिले पीठ खातात माणूस. पिठाला चव लागतात. आपल्या आगरी समाजान हे भरलेले मोठे सर्व करतात, चांगले लागतात. जिरा टाकायचा त्याच्यात आणि लसूण जास्त टाकायचा. लसणावर चव लागतं. हिरवी मिरची. दोन्ही पीठ आपलं आता मस्त भाजून झाल्या. आता आपण वाटण बनवू. पिठाला ठेवू बाजूला. थंड करीत ठेवायचा का? थंड करीत ठेवू. आता आई वाटण वाटून घेते. जिरा घेतले त्याच्यात. कोथमीर रावले फोडणीसाठी. थोडी तेल घ्यायचं. इकडे बघा वाटण तो वाटला मस्त. आपला आईने कढई परत ठेवली.
तेल टाकू. तुझं सर्व आहे पीठ सारण बनवायचा पूर्ण आहे. पीठ भुजून घेतले ना, आता सर्व मिक्स करायचं, वाटण वगैरे सर्व. तेल आपलं गरम झालं, वाटण तळून घ्या. मस्त वाटण तळून घ्यायचा. मग हळद मसाला सगळा टाकायचा. त्याला पण तळून घ्यायचा मस्त. वाटण मस्त तळून झाले, तेल सुटले, टाकणं जातं. मसाला टाकून घ्यावा. वाटणाचं पाणी तळून घ्यायचं. मग अजून पिठाला आपल्या चव लागतं. तेल सुटले आपल्या वाटणाला. आता आपण त्याच्यात पीठ टाकून घेऊ. कांदा पण टाकतात, कांदा टांबोटा. कांदा टांबोटा मी फोडणीला टाकणार आहे. बघा आपली दीदी केमिया दीदी, आज 23 तारीख आहे. आपल्या दीदीला आज 5 महिने पूर्ण झालेत. इकडे बघा दीदी चालायला निघली. लवकरच चालेल पोर. पप्पाचा हात धरून कशी चालतं बघ ती. ए किमया, तिकडे बघा आपला किट्टू शेट बघा. किमया दादा बघ तिकडे कसा उलटा, वरती पाय ना खालती डोका. किमया, किमया लवकर कोणीला पोचू रट पदयात्रा करत. किमया मामाकडे आलो बाई बाई. हा शेंड्या बनल्या मग अशा. किमया कुठं बघते तू? यांच्या इकडे बघते ग. यांचं लक्ष तिकडे. आता आईने घेतल्यात मोठे साफ करायला. जबरदस्त आहे ना. ते मोठा आहे बघा, मोठ्या एक नंबर. मोठा मिक्स आहेत, लहान मोठं. जास्त बघू शकता. अर्ध बारीक आहे, मोठे पण जास्त करून मोठंच आहे. जास्त करून मोठं. कांगरा मोरला मी नाही गरबरीन. कांगरा ना मोराचा आपल्याला. हो ते तसं ठेवायचं ना. खाली नंग्या मोराच्या. एक नंग्याना पण साफ करून मिक्सर तानी मग त्याचा ज्यूस घेतात नंग्यांचा पण. पहिले नंग्या मोरून घेऊ आपण. चुकीन पांघरा मोरला. पांघरा ठेवू आपण. ठेवले गायल बसले ना. आता मी त्याच्या नांग्या मोरतात म्हणजे तो गेलाच. इकडे बघा आपल्याला एवढंच घेतलं मोठ्या आईने. 9 आहेत ना. 9 मोठे घेतले. 9 मोठे घेतले. बाकीचे ठेवलेत त्याच्यात टोपात. कारण की उद्या सोमवार आहे. परवा आपल्याला उपवास मंगळवार अंगारकी. त्याच्या बुधवारी खायचे आहेत. कारण की आपल्याला मासे पण आणलेत भाऊजी. तिथले मासे आणले, चिवरा मले वेले आहेत. काल मस्त ते आता ते पण फ्राय करायचे आहेत ना, म्हणून साफ करून घ्यायचं एकदम. ब्रश घ्यायचा. ब्रश खाली मस्त साफ करायचं. दात घासायचं त्यांचं. याने नांगी करली किंवा पांघरा करला. उपटं नाही बघ. उपट्टा याला मस्त भरलेलं. याची हे सगळं काढून घ्यायचा. साईडचा इथून हे काढून घ्यायचं. भरलेलं मस्त नाही. हे सगळं साफ करून घ्यायचं. तो काला काला आतमध्ये असतो, ह्यो नाही करायचा.
हे गोर असतं मोठ्यांचा. मग याचा कवटीचा पण हे काढून घ्यायचा मधला. हे बघा हे वरती कराक असतं ना, हे काढून घ्यायचा आणि मधला इथेशी त्यांचं खाणं असतं. ही पिशवी असतं खाण्याची. ही बघा ही पिशवी काढून घ्यायची. हे साईडची घाण नसतं, हे गोर असतं त्यातला. बार लागेल. रोज भारी लागतं. आता तुम्हाला सर्व झाल्यावर दाखवतो. मला तिथं इकडे बघा दुसऱ्या याच्यात पण किती गोर आहे बघा. काला तो गोर असतं, मोठ्यांचा काला असतं. आपल्या चिंबोऱ्यांचा कसा लाल असतं, नाही तर पिवळा असतं असा. तर बघायला नुसतं तसं वाटतं, पण खायला चांगलं लागतं. ही बघ अशी काढून घ्यायची मध्ये, सारखाच मध्ये चिमटा घ्यायचा ना उचलाची. ही बघा ही अशी उचलाची. गोर तर बरोबर साईडला राहतं आणि थोडा पाणी टाकायचं ना, तो काराचा असा आपला अंगठा लावायचा आणि काराचा. हे गोर त्याच्यातच राहतं, तो काराचा नाही गोर. आईने ना त्यांचा पहिल्यानं थोडा गोर घेतले, पर त्याचा थोडा अर्धा कवटी ठेवले. आता यानं तो पिठान मिक्स करायचा ना आपल्याला. पिठान मिक्स करायचा, अजून पिठाला जरा टेस्ट येईल. मांदा निघतं ना तो त्याचा, तो टाकायचा त्याच्यानं आपल्या पिठानं. इकडे बघा फायनल आपले मोठे साफ झाले. हे बघा साफ करायचा आणि जाजी त्याला जोरी लावायची. कवटी आणि प्यांदा अलग अलग नाही ठेवायचं. नाही बरोबर. कसं ते लहान मोठे आहेत ना, मग आपल्याला पीठ भरल्यावर बसणार ना बरोबर. त्याची जोडी लावले बघा आईने. आणि या नंग्या करले त्यांच्या, ते आपण मिक्स करून घेऊ वाटून. त्याचा रस निघाला तो घ्यायचा. हे बाकीचे ते आपण बुधवारी यायला ठेवले, कारण का उद्या सोमवार, परवा अंगारकी आहे, मंगळवारी. पूजाने बघा खाणं आणले त्यांना जिवंत राहायसाठी. हे बी मोठे मोठे आहेत मस्त पण आपला तयार झाले. मोठे साफ केलेलं कवटीन पाणी असतं ना, तो पाणी मी ह्याच्यात टाकता पिठानं आपले, अजून चव. हे पाणी म्हणजे खराब नसतं, हे गोराचं पाणी असतं मोठ्याचे. हे ह्याच्यानं टाकू पिठाला आपल्या अजून चव लागेल. हे याचा कसा कालाच गोरा असतं, चिंबोरीचा असतं लाल पिवळा. सारण रेडी झालं म्हणजे आपल्याला. सारण रेडी झालं. बाराचा कोथिंबीर टाकू आता आपण त्याच्यात. झाला आता रेडी. आता भरून घ्यायचं त्याच्यात. अशा प्रकारे आपला सारण रेडी झाले. रेडी झाला. आपण आता आता हो वास आवरा भारी येतं, तर त्याला आता पण नुसतं भाकरी सोबत खाऊ शकतो. आवरा भारी. तुम्ही तर बारकी होती तेव्हा अशीच जायची खायला. नंग्या ठेवल्या तर मिक्स करून घ्यायचं आपल्याला. त्याचा रस घ्यायचा, फोडणीवर टाकायचा याला रशाला. आपलं मिक्स करून झाले. मिक्सर होऊन झाले. त्याचा रस काढले. आता तो सर्व रस करले तर त्यातला रस आपल्याला पोट्यान टाकायचा आपल्या मोठ्या. मोठे फोडणीला दिले तर त्याच्यात रस्सा अजून टेस्ट लागेल. रस्सा वाढवू तवा टाकू आपण त्याच्यात. रस्सा मस्त निघाला. बघा आईने आता पीठ भरायला घेतले. हे बघा कवटीने पाणी साजले, तो करता अर्धा आपण कारला पाणी आणि पिठात टाकला तरी अजून पाणी साजले. बघा हे घ्यायचं बाहेर काराचा, नंतर आपण फोडणी टाकू त्याने टाकू तो पाणी, कारण नाही तर आपला पीठ एकदम या होईल नरम. पाण्यासकट भरले आता. थोडं असं व्यवस्थित भरून घ्यायचं पीठ, दाबून दाबून आतमध्ये एकदम दाबून दाबून घ्यायचा. मग असा बंद करायचा. याचा फांगरा उगाडले. दुसरी दाखवता पाणी काढून घ्यायचा. नंतर तर पाणी टाकायचं नाही, आपण फोडणी टाकू रस्सा वारवू ना त्याच्यानं टाकायचं तो पाणी. गोराचंच पाणी येतं त्याला. बरोबर 2 पांघऱ्यात आता निघला ना मग अशी कुणी कळला ना चुकून उगालता ना ते. हे बघा असं करायचं. आता आई बाकीचं करतं. तीच
कढई घेतली, त्याच्यात आता तेल टाकू आपण. थोडंच टाकायचं बघ. तेल झाला गरम, कांदा टाकायला. इकडं आईने सर्व केलं, आता शेवटचा राहिले झालं बरं. गेलं भरून. एकीकडे पूजाने फोडणीची तयारी चालू केली. इकडं फायनली एवढं भरलं, एक मोठ्याचा पीठ उरला. बाकीचे आता हे 2 दिवसानंतर. इकडं बघा आपला कांदा तळून कांदा पण झाले. झाले तळून. लसूण पण टाकू आपण थोडा. आता लसूण काढले कारण का आपल्याला याची पिवळी बनवायची मिक्सरचा आहे. आहे ना, त्याला पिवरी बनवायची आहे. तांबोटा पण टाकू. मुठ्यांची तयारी. टोमॅटो. अशी इकडं बघा आपली दीदी आले किचन मध्ये. की मे दीदी काय आहे, आईला सांग काय बनवतात, काय बनवत तू? मुठे मोठे बनवते. मुठ्ठी कशी मुठे चिंबडी कशी दुधुकीची तू मुठ्या काशी मच्छी काशी नदीची तुला काही समजत? जा इकडे माझा कारपल, तुझे बोलत ना बस. मला पिवरी बनवायची आहे. पिवरी ना बनवली तरी चालेल. कांदा टामोटा असाच तेलावर मारायचा आणि हळद मीठ मसाला टाकायचा ना, फोडणी द्यायची तरी पण चालतंय. मी पिवरी बनवता. आता थंड झाल्यावर याला आपण मिक्स करू. इकडं खायला भेटले त्यांना असं खाताना बघा. यांनी फॉलोला खायला तोंडाण होता मग अशी याची. इकडं बघा आईने पिवरी बनवले. कांदा तेल टाकू टाकून आपण. घ्यायचा. 2 लावल्या टाकून आपण तो वाटून मिक्सरले. कांदा टोमॅटोची पिवरी आहे, लसूण ती लगेच तेलावर मारून घ्यायची. पिवरी नाही केली तरी होते, साधा घेतला तरी होते. झालंच पद्धतीचा. नेक्स्ट वेळेस आपण साधं पद्धतीचं बनवू. पुढे आपले तळून झाले. आता आपण त्याच्यात मसाला टाकू. घरचा मसाला घेतले, लाल मसाला, चवीनुसार मीठ, धना पावडर, हळद आणि गरम मसाला टाकू त्याच्यात. आणि मस्त तेल सुटेपर्यंत तळून घ्या. थोडं पाणी टाकू. नंग्यांचं पाणी करले आपण तर त्याच्यात टाकायचं आपल्याला. आणि मस्त आपले ग्रेव्हीला बघा तेल सुटले. ग्रेव्हीला इथं आता नांग्यांचा रस्सा टाकला. रस्सा टाकला नांग्यांचा. उकळला येऊ द्यायला. आता मग मोठे सोडू आपण त्याच्यात. उकळला आले आपल्या मग पहिले टाकलेले याला. आता हे सगळं आपण पाणी टाकून अंग्यांचं. रशाला उकळी आले आपले. आता त्याच्यात मोठे सोडू आपण एक 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 एक. मोठे आपलं टाकून झाल्या. फायनली मोठं सर्व आईने टाकलं. टाकून झाल्या. असं व्यवस्थित आता रसाचं, आपण व्यवस्थित रसाचं म्हणजे ते सुटत नाही. मग कांद्यावर आता 10 मिनिटं शिजवून घेऊ. आपले ओके होतील. आतला पीठ तर आपला शिजलेला. इकडे बघा पूजाची पॅकिंग झाले. ते बाकीचे मोठे बांधून ठेवते परवाच्याला. परवा नाही टॅरवाच्याला. उद्या परवा तर आपला समज भाजीच आहे. कोणीच्या भाऊजींनी नदीचे मासे आणले. इकडे बघा शिवरा आहे, करवाले आहेत, 2 मोठे काले मासे आहेत. हे बाकीचे आहेत. बाकीचे करवाले विरवले आहेत. मले आहेत आणि करवाले आहेत बारीक बारीक. हे मले ते हे मले आणि हे बारीक बारीक करवाले आहेत. आणि यो चिमणा नाही, शिवरा आहे तो. हा शिवरा, छोटा छोटा शिवरा. करवाले आणि मले मिक्स आहेत बारीक बारीक. ते मस्त तव्यावर फ्राय करायला मजा येतील खायला.
इकडं एवढी मच्छी आणली भाऊजींनी. चला करू साफ. आता आई साफ करतं. हे पण आपल्याला फ्राय करायचेत आता. आज माझी मजाच मजा. असं मोठे पण आहेत संडे स्पेशल. आणि नदीतलं फ्राय, नदीतलं मासे फ्राय करायचं. फुल मजा आज. अरू मामाने काय आणले वा आपल्याला? फिश आणले वा. अरू खाशील ना काला मासा? मामाने फिश आणले. फ्रीज बघून काय होतं तर? फ्रीजमधून काय होतं? काय करतो फ्रीजमधून? इकडे बघ. इकडं बघा. गाभोली करवाली आहे का? करवाली आहे छोटी, पण ती गाभोली आहे सगळी. कुठली गाभोली तिची बघ. ही बघ सगळी निघले बाहेर. बघू आपण ठेवू राहिली तर थोडी. मला बघ जयशे गाभोलीन भरल्यान. त्यांची गाभोली बघ कशी असतं, काली काली एकदम भरल्यान गाभोली. अजून कुठं पूजेने हातमान तेव्हा टेकला त्यांनी तिकडं बघ. ते बघ भाऊजी मच्छी आणली. पण भाऊजींना पण गावातले भाऊजींचा मित्र आहेत. गावातले मित्रांनी मच्छी भेट दिलेली, नदीतली मच्छी भाऊजींनी सर्व आणली. कारण का भाऊजी इकडे घरी आलेत मात्राडीला नम्रताला घ्यायला. तर ते सर्व मच्छी इकडेच आणली. आता आई सही साफ करतात. त्याच्यात अर्धी फ्राय करायची ना, बाकीची कच्ची आता आई डबन भरून देते तिला घरी खायला. ए दीदी आता गावापासून हातमावर ये मया. व्हिडिओ करायला आले हात तेवढा एवढी बघी शानपट्टी मोकऱ्या रे आमच्या ढोलच्या अमेरिका इंग्लंड चालू झाली बघ. समजतं काय की मी बघा पप्पाच्याकडे कशी बघते. पप्पा बोलतात की मी कशी बघते तोंडा इकडे. कोण जिंकला पाहिजे? इंग्लंड जिंकला पाहिजे का अमेरिका? कोण दीदी? तुला कोण आवडतंय? कोणती टीम पाहिजे? दीदी इंग्लंडचा कमी आहे. तुला कोणती टीम पाहिजे गेलेली? अमेरिका पाहिजे. आपला फायनली झालेला आहे. त्यांचा कोडेल झाला फायनली मस्त आपला. झाले आपल्या मोठ्यांचा कलर कसा तरी मस्त आहे. तिकडे टाकायची वरून. रस्सा ठेवले कारण रस्सा मस्त लागतं मोठ्यांचं. एक नंबर सुगंध सुटले. आपण आता इकडं बघा आता आईने कालू मासे घेतले. कालू मासे इकडे गाबुली आता आगोटचे सगळे मासच गाभोलीला येतात. चिमणी झाला सगळेच मास. अरे काय काय शिये ते शियाले तुला? हो खरंच ना. कोटा बसवला तर मा कोटा बोलते. फायनली सर्व मच्छी साफ झाले. काले मासे आहेत, शिवरा काले मासेला गाबुली आहे बघा. आणि 2 करवाल्या पण होत्या मोठ्या. आणि मलेना करवाले आहेत मिक्स. ते पण मलेना पण गाबुले आहे बघा. इकडे बघा मस्त. आता त्याच्यातून आता आपल्याला अर्धी फ्राय करायची आहे. थोडीशी आई नम्रताला पार्सल येतं घरी. नम्रता नाही आई सांगतं नाही बोलतो ते नको बोलतं. मोठे पण बनवल्या ना आपण. थोडीच तिथं बाकीचं आता फ्राय करायची. थोडासा पार्सल थोडासा पार्सल नम्रताला न्यायचा. आता आपण बोट्या फ्राय करायच्या आहेत. आई आता मॅरिनेट करून करतं. मसाला टाकतं आपला. मसाला घालू आपण. आपला लाल मसाला घरचा, 2 चमचे नकली घेतले. मसाला, गरम मसाला थोडा, दाणा पावडर आणि थोडी हळद. तर त्याच्यात आपण थोडा आगल टाकू. आता आमची तर आगल आहे म्हणून. आगल नसला तर लिंबू टाकायचा. म्हणजे कसा नदीची मच्छी आहे ना, नदीची मच्छी आहे. म्हणून चवीनुसार मीठ टाकू. नदीची मच्छी असो, खाडीतली मच्छी असो, बाजारची मच्छी असो, कोळी पण असो, थोडासा लिंबू किंवा आगल टाकला ना मग ओसट वास असेल ना बारीक तो मच्छीसाठी थोडा कारण ओसट वास रे ना. म्हणजे मच्छीला चांगली टेस्ट येते. बारीक मच्छीसाठी मसाला बनवता थोडा.
मच्छी अशी मॅरिनेट केल्यावर असं आंबट आंबट मस्त जरा चांगली लागते. चवीनुसार मोडतं ना मस्त मसाला ते. मीठ टाकू. आणि मॅरिनेट 10-15 मिनिटांसाठी थोडा आगल टाकू. नदीची मच्छी आहे ना ही. जरा आगल टाकल्यावर बरं मॅरिनेट होतं. कसं 10-15 मिनिटांसाठी जरी ठेवलं ना तरी कसा मसाला मुरताना ते मस्त अजून बाहेर टेस्ट येते काय केल्यावर. तुझं पाणी दे थोडा. नाही मॅरिनेट केलं तरी होतं रनिंगमध्ये चालतं. पाणी टाकू थोडं. बस. लसूण टाकायचा. लसूण पण टाकू आपण. एकदम चेचून घेतले लसूण पण त्याच्यानं टाकू थोडा याच्या. हे काय मळे का मले गाबोली बघ कशी येते ना. मल्याना गावली मल्यांची. मल्याना गाबुल आहे बघ मस्त. मल्याना करवली मिक्स येते. मच्छी मॅरिनेट करून झाले. आता फ्राय करून घेऊ. पॅन ठेवले चिगडीवर तेल वगैरे टाकले. आपण बोटे सोडू. आपल्याला पलटी करायचे आहेत. एक साईड शिजली. आपल्या गोट्या फ्राय झालेल्या आहेत. आपण आता काढून घेऊ. काढून घ्यायच्या आता. परत तेल टाकायचं. एक पॅन झाला आपल्याला करून. आता हे छोटं करायचं नंतर ठेवायचं. बघा आपलं 2 पॅन कडलं. एवढी फ्राय झाली मच्छी मोठी. आणि आता बारीक मले आणि करवले छोटं मस्त फ्राय करीत लावल्या. कोथिंबीर टाकू मस्त. शो शायनिंगला थोडीशी. झालं आपले फायनली. पण सर्व झालं फायनली. आपला जेवण रेडी झालेलं आहे. मोठे आणि फिश फ्राय. तर आता जेवून घेऊ. चला आता आपण जेवायला बसतोय. काही ताटवरतं आपल्याला. पिंटो काय किती जेवशील? किती जेवशील? पक्का जेवशील? त्यात वेगळ्यानं वारून ताटांपर आई मस्त मोठी आवडतं. मोठी संडे स्पेशल. मोठे मोठे. चला आपला ताट रेडी झालेला आहे. या जेवायला. काळा मासा शिवरा फ्राय मोठे संडे स्पेशल. या जेवायला. बाकीचे बसून जेवायला. मोठ्याचा पांघरा. आपण पहिले कवटी बोलवता. पीठ खायचं आपल्याला. पिठन मजा येते. पीठ खायचं आपल्याला. आता मम्मीला रसा देशील घ्या जेवणान. हा काय हे जेवायला मोठ्या खायला हे जेवायला हे. फायनली आपला जेवण करून झाला. आता नम्रता पण निघाली जायला. इकडे बघा आपला किट्टू दादा जेवले ना झोपले. त्याला लार आल्यान भाऊजी डायरेक्ट खांद्यावर मरला त्याला. तरी उठे ना तो. इकडे आपली दिदी आहे. आईने दिदीला घेतले. तो तरी उठे नाही. चला आपली दिदी घरी चालली.
किमया दीदी आपली घरी चालली. मच्छर हा, मच्छर दीदी तिकडे आहे. गाडी मच्छर आहे. इकडे ग आपली दीदी पण आली. ए दीदी चालली घरी. दादाने आणले ते दादाची बॅग दीदीने आणली. अरू ए अरू दीदी चालली घरी. इकडे बघ मच्छी आहे. बघ दीदी चालली घरी. दीदीला बाय कर. बाय कर दीदीला. काय कर ए बिया. जयस्ती गाडीने हरते हा किम आपली दीदी चालली घरी. लवकर बंद करता दीदी बाय. मच्छर जात. यो दादा झोपले. आता काचा दादा झोपले आतमध्ये. काचा लाव चल. बाय बाय दीदी बाय. दीदी बाय. बाय दादा बोलतो मला गाडीन जायचं आहे. हो वरती फिरायला ना चालली घरी चालली. यो दादा घरी, नको दादा बोलू, झोपले. फिरली घरी. हं, नको चला बोलू बाय. काचा काचा चला. बंद कर चला. अरू दीदीचा गेली घरी. अरू आपली किमया दीदी गेली ना घरी. घरी गेली ना. तू नाही गेला मामाचे. मामाचे नाही गेला तू. मामाची मी तुला जाऊन देत नाही. हा? मामाची मी तुला जाऊन देत नाही का. चला दीदीचा तर गेली घरी. आता मी पण ब्लॉग आता इथे सेंड करतो. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आपला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चांगले कमेंट करा. ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.